सो आपला नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे आता तुम्हाला सेंड केलेला, द ऑपरेटिंग इन्कम ऑफ हायपोथेटिकल लिमिटेड अमाउंट्स ₹2 1,86,000. It pays 35% tax on its income. Its capital structure consists of the following. First of all, given the 40% debenture, 5 lakh rupees. After that, 15% preference shares, 1 lakh rupees. And equity share rupees 100 each, rupees 4 lakh. Okay, काय फाइंड करायचे? First of all, determine the firm EPS. EPS means what? Anyone's know about the EPS? What is in the EPS? Earnings per share. Yeah, very good. Earning per share. After that, determining the percentage changes in EPS. It means earning per share associate with 30% change, both increase and decrease in EBIT. EBIT means earning before interest and tax. The determine the degree of financial leverage at the current level of EBIT. So we need to calculate the financial leverages after the end of the problem. And the last one, adjustment are given. What additional data do you need to compute operating as well as combined leverage? ओके, सो लेट्स सी फर्स्ट इयर. आतापर्यंत आपण काय करत आलोय की आपण लिव्हरेजेस कॅल्क्युलेट करत असताना सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट अँड देन आफ्टर वी विल गेट ईबीआयटी असं घेत आलोय. बरोबर आहे. माझं डायरेक्टली काय सांगितलं की तुम्ही ईबीआयटी कॅल्क्युलेट तुमचा जो आहे तो दिलेला आहे तुम्हाला, त्याच्यावरती तुमचे जे खालचे स्टेप्स आहेत ते वन बाय वन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे. म्हणजेच काय की तुम्हाला तुमचं अर्निंग पर शेअर काढायचं आहे. मग अर्निंग पर शेअर कधी निघेल? जेव्हा तुम्ही तुमचं ईबीआयटी त्याचे इंटरेस्ट टॅक्स काय असेल ते लेस कराल, त्याच्यात तुम्ही अर्निंग शेअर पर्यंत जा. त्या पद्धतीने आपण घेणार आहोत तुझा प्रॉब्लेम. सो सी फर्स्ट इयर ब्लॅकबोर्ड दिसतोय का वैभवी? हो. प्रॉब्लेम ह्याच्यासाठी ठेवलं त्याचा आन्सर की तुम्हाला ती अमाऊंट मी तिथे सांगणार कशी येते, मग तुम्हाला समजेल की काय लिहितं मी ब्लॅकबोर्ड. जर ब्लॅकबोर्ड दिसत नसेल तर मग तुमच्यासमोर मी तो आन्सर सुद्धा ठेवलेला आहे, तुम्ही व्यवस्थित बघा काय आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो स्टार्ट करूया आपला आन्सर. बघा तुम्हाला काय दिलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल ईबीआयटी दिलाय. बरोबर आहे. आता हा ईबीआयटी काय सांगितले वरती, द ऑपरेटिंग इन्कम ऑफ hypothetical limited amount to rupees 1,86,000. So our income means our EBIT is given. Kiti 1,86,000. So EBIT, earning before interest and tax. Okay, किती दिलेले आपल्याला इथं 1,86,000. ओके, 1,86,000. आफ्टर दॅट आपण काय करतो, ईबीआयटी दिलाय त्याच्या खालची स्टेप आपल्याला माहिती आहे. आपण काय करतो, इंटरेस्ट लेस करतो. बरोबर आहे. सो आता आपल्याला इंटरेस्ट किती दिलेला आहे त्या लोकांनी तुम्ही इथे बघू शकता. सो बघा किती दिलेलं आहे आपल्याला. डायरेक्ट तुम्ही पाहिजे तर डायरेक्ट कॅल्क्युलेट करा किंवा डायरेक्ट तुम्ही अमाऊंट घेऊ शकता. बरोबर आहे. तर आपण इंटरेस्ट हे कशावरती घेणार आहोत, की आपले डिबेंचर्स म्हणजे जे लोन आहेत त्याच्यावरती. बरोबर आहे. सो 14% डिबेंचर्स डायरेक्टली दिलेले आहेत बघा इथं. बरोबर आहे. 14% ऑन डिबेंचर ऑन रुपीज 5 लाख रुपीज. त्याच्यावरती करून बघा किती येतं आन्सर. सी आता किती दिलेत आपल्याला तरी डिबेंचर्स 5 लाख. सो 5 लाख. सो इंटरेस्ट अमाऊंट काढणार आपण ह्याच्यावरती किती दिले, 14%. बघा आलं 70,000 रुपये. पुन्हा एकदा बघा कसं कॅल्क्युलेट केलंय. आपल्याला इंटरेस्ट काढायचा. मग आपण इंटरेस्ट कशावरती घेतो, डिबेंचर्सच्या पर्सेंटेजच्या अमाऊंटवरती. बरोबर आहे. सो किती आलं आपल्याला, 5 लाख ऑन 14%. किती भेटलं, 70,000. समजलं वैभवी कसं आलं नाजनी? हो सर. सो इंटरेस्ट किती आला इथं आपला, 70,000 रुपये. ओके. सो 1,86,000 minus 70,000 is equal to we will get 1,16,000. ह्याला काय बोलतो आपण, जर आता आपण कॅल्क्युलेट केलाय ह्याला काय बोलतो, काय आलं खाली. येस नाझीन वैभवी, हे काय भेटलं,
EBT. EBT. Yes. EBT. Interest बिफोर टॅक्स. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे काय सांगितलं आपल्याला? टॅक्स रेट किती दिलेलं आपल्या टॅक्स रेट वरती बघा. इट पेज 35% टॅक्स ऑन इट्स इन्कम. ओके. सो आपल्या 1,16,000 वरती किती काढायचं आपल्याला? 35%. सो 1,16,000 वरती काढायचं आपल्याला 35%. किती यायला? 40,600. आले का एवढं? सो दिस टॅक्स 40,600. Okay, so 1,16,000 minus 40,600 is equal to 75,400. By the करून बघा. 1,16,000 minus 40,600 किती आला? 75,400. So 75,400. ओके. बुक मध्ये जशी जशी आपण कधीच उचलून निवड जाऊ नका, कॅल्क्युलेट करा, कारण बुक मध्ये काही कधी कधी अमाउंट्स मध्ये प्रिंटिंग मिस्टेक्स असतात. ओके. सो सेम भेटलं आपल्याला 75,400. आता ह्याला काय बोलणार आपण? आता EBIT झाला, EBT झाला. हे काय भेटलं आता आपल्याला? EAT. EAT मीन्स what is meant by EAT? Yes. Earning after tax. Yes. Earning after tax. Very good. So before tax, before interest and tax, before tax and after tax. हे फक्त लक्षात ठेवा. So earning after tax is equal to 75,400. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं याच्यामधून? प्रेफरन्स डिव्हिडंड जो आपल्याला दिलेला आहे वरती. ओके. तर आपल्याला काय करायचं? EPS कॅल्क्युलेट करायचा याचा. मग EPS कॅल्क्युलेट करताना आपल्याला जो प्रेफरन्स डिव्हिडंड दिलेला आहे, किती दिलेला आहे आपल्याला प्रेफरन्स डिव्हिडंड वरती? तर 1,00,000 रुपीज. बरोबर आहे. सो 1,00,000 रुपीज वरती किती दिले तुम्हाला त्याची पर्सेंटेज? 15%. ते तुम्हाला कॅल्क्युलेट पहिले करून घ्यायचे. सो लेस. आता हा जो तुम्हाला प्रॉब्लेम आहे, आता तुम्हाला हा जसा जसं तुम्हाला एक्झामला पडेल ह्याच्यामध्ये काही चेंजेस नसतात. ओके. अमाऊंट सुद्धा कधी चेंज होणार नाही. फक्त लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला असा प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्हाला EBIT दिलेला असेल, इंटरेस्ट काढायचा आहे, टॅक्स काढायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आफ्टर टॅक्स तुम्ही काढलं की तुम्हाला जेव्हा तुम्ही EPS काढायला जाल तेव्हा तुम्हाला EPS काढण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचा प्रेफरन्स शेअर जो दिलेला असेल त्यामध्ये घ्यायचा. म्हणजे EAT च्या नंतर तुमचा प्रेफरन्स शेअर लेस करायचा आहे. भरपूर लोक मिस्टेक करतात की पहिले प्रेफरन्स शेअर लेस करायला जातात. तसं करू नका. सो लेस प्रेफरन्स शेअर्स. सो 1,00,000 रुपीज दिलेला आहे वरती 15%. म्हणजे किती आला बघा? 15,000 रुपये. ओके. सो आपलं प्रेफरन्स शेअर 15,000. ओके. सो प्रेफरन्स शेअर आपल्याला भेटलं 15,000. म्हणजे उरले किती आपले? 75,400 मधून 15,000 आपले गेले तर उरले किती? 60,400. सो किती आले? 60,400. आता आपल्याला काय करायचं पुढे बघा. पुढे दिलेलं आहे आपल्याला आता EPS कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. सो EPS कॅल्क्युलेट करत असताना आता काय करा? तुमचा नंबर ऑफ इक्विटी शेअर किती आहे? तुमचे नंबर ऑफ इक्विटी शेअर सांगा. कॅल्क्युलेट करून किती येतात? करता येईल का? नंबर ऑफ इक्विटी शेअर किती येणार? 4,000. किती? 4,000. 4,00,000 divided by 100. 4,000 येतं. व्हेरी गुड. सो तुमचे नंबर ऑफ शेअर तुम्हाला डायरेक्ट दिले तिथं 4,00,000 आणि 100 इच सांगितलंय. बरोबर आहे. सो 4,00,000 डिवायडेड बाय 100 म्हणजे नंबर ऑफ तुमचे इक्विटी शेअर किती भेटले? 4,000. पहिला तुम्हाला इथं लिहून देतो. 4,00,000 सांगितलेलं होतं. बरोबर आहे. त्याच्यावरती डिवायडेड बाय तुमचे 100 इच आहे. सो इथं आलं तुमचं किती? 4,000. सो तुमचा आता प्रेफरन्स शेअरची तुम्ही इथे खाली कॅल्क्युलेट केलं. ओके. म्हणजेच काय? नेट प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर. ओके. सो 60,400 तुम्ही डायरेक्ट बोलू शकतो अवेलेबल टू इक्विटी शेअर. अवेलेबल टू इक्विटी शेअर. सो तुमचा किती आला? 60,400 डिवायडेड बाय तुमचा नंबर ऑफ इक्विटी शेअर जो तुम्ही आता कॅल्क्युलेट केला. ठीक आहे. 4,00,000 अपॉन 100 इच शेअर्स. सो किती आला तुमचा? 4,000. सो तुम्हाला काय करायचंय? 60,400 डिवायडेड बाय 4,000 किती येतं?
15.1 केलं 15. मी. तुमचा EPS किती भेटला तुम्हाला इथं 15.1. समजलं आप कसा आला EPS? हो समजलं. नाजनीन हो सर समजला. ठीक आहे. आता आपली ही काय झाली, पहिली जी काही सांगितलं होतं ते आपण कॅल्क्युलेट केली. ठीक आहे. त्याच्या आता सेकंड काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला की डिग्री ऑफ फिनान्शियल लिव्हरेज ॲट EBIT आणि द असोसिएट 30% इन्क्रीज अँड डिक्रीज. काय काय 30% इन्क्रीज करायचं आहे आणि डिक्रीज करायचं आहे. ठीक आहे. पहिले हे तुम्ही समजून घ्या हे कसं मी कॅल्क्युलेट केलं आहे. काही अडचण असेल तुम्ही मला पुन्हा विचारू शकता. पुन्हा एकदा सांगतो, EBIT दिलेला होता आपल्याला 1,86,000. त्यानंतर आपण लेस केला 70,000. ठीक आहे. म्हणजे पुढची जी स्टेप मी दाखवणार आहे ह्याच्यामध्ये ह्या प्रॉब्लेम मध्ये ती तुम्ही ट्राय करा सॉल्व्ह करायला. नाही जमलं तुम्ही तुमचं हे घेणारच आहे, कारण 3 ते 4 तास फक्त लेक्चर अशक्य आहे घेणं. बाकीचे लोक कुठे आहेत मला अजूनही कळत नाहीये. खाली तुमची चर्चा होती TY फायनान्स की तुम्ही पास होताय, फक्त पास होताय, पण तुम्ही लेक्चरला अटेंडन्स राहत नाहीये. सो सगळ्यांनी अटेंड करा तो लेक्चर, खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तुमचं कॉलेज चालू झाल्याच्या नंतर समजा ऑफलाईन तुमची एक्झाम झाली इन केस, तुम्हाला खूप अडचणी फेस करावे लागू शकतात. ठीक आहे. सो तुम्ही व्यवस्थित स्टडी करा त्याची पहिले कसं तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही अटेंड करा लेक्चर तुम्ही अटेंडच करत नाही आहात. ठीक आहे. सो पण हा प्रॉब्लेम आहे. जर पुढचं पार्ट बघून नेक्स्ट लेक्चरला. आता फक्त काय करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक आयडिया देतो आणि तुम्हाला नाही जमलं तुम्ही तुमचं सॉल्व्ह करून घेणारच आहे. ठीक आहे. सो EBIT दिलेला होता, लेस इंटरेस्ट केला, EBT भेटला आपल्याला. नंतर टॅक्स कॅल्क्युलेट केला आपण, टॅक्स आपण ऍड काढला बरोबर आहे. लेस प्रेफरन्स काढला आपण. प्रेफरन्स म्हणजे काय 1 लाख रुपीज दिलेला होता त्याच्यासाठी 15%, 15,000 आलं. त्याच्यानंतर अवेलेबल टू इक्विटी शेअर आता 60,400 रिमेन बॅलन्स उरलेला होता, डिवायडेड बाय 4,000 अवर नंबर ऑफ शेअर्स. सो आपल्याला आपला जो EPS अर्निंग पर शेअर भेटलं आपल्याला 15.1. आता सेकंड जी ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे काय, डिटरमाइन द पर्सेंटेज इन द EPS असोसिएट विथ 30% ऑफ चेंज बोथ इन्क्रीज अँड डिक्रीज. बरोबर आहे. सो ती तुम्ही इथे बघू शकता की फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी की EBIT. आता फर्स्ट ऑफ ऑल EBIT आपल्याला काय करायचं आहे, इन्क्रीज करायचा आहे. तो तुम्हाला हे सांगतो, उद्या आपण हा सॉल्व्ह करू. फर्स्ट ऑफ ऑल बघा काय दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये. आता आपला टोटल जो EBIT होता बरोबर आहे, सो तो किती होता 1,86,000. आणि काय सांगितलं फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इन्क्रीज करायचं आहे डिक्रीज करायचं आहे. सो मल्टीप्लाय बाय 30% तुम्ही काय केलं, तो इन्क्रीज करून घेतला. किती आला 55,800 प्लस 1,86,000 किती आला 2,41,800. समजलं कैसा आला ही वैभवी नाजनीन? हो आलं. त्याच्यानंतर सेम लाईक हिअर 1,86,000 मल्टीप्लाय बाय तेवढंच दिले तुम्हाला 30% डिक्रीज. म्हणजे किती अमाऊंट अशी भेटली होती आपल्याला 55,800 बरोबर आहे. सो 1,86,000 मायनस किती 55 ना, येस 55,800. सो किती आला आपला आन्सर 1,30,200. समजलं. आता ऍज बाकीचं ऍज इट इज करायचं आपल्याला, जसं आपण मगाशी केलं तसं, काही चेंजेस नाही आहेत याच्यामध्ये. ठीक आहे. आपण हा घेऊच बघा काय सांगितलंय EBIT फक्त त्यांनी काय केलंय तो लेस केलाय, इंटरेस्ट लेस केला, मगाच्या पद्धतीने EBIT लेस केला, टॅक्स लेस केला, ऍज इट इज आहे. ठीक आहे. सो काही शंका असतील तुम्ही मला नंतर विचारा, पण हे ट्राय करा सॉल्व्ह करण्यासाठी आणि मला पाठवा. मग तो तुम्हाला कितपर्यंत हे तुम्ही स्टडी करताय की नाही. काही नाही आहे चेंजेस, मला सगळं बाकीचं करायचं. जमेल का? काय आहे प्रोजेक्ट सिलेक्शन, कशामध्ये काय आयडिया आहे का याच्याबद्दल? येस नाजनीन, वैभवी. येस वैभवी. हॅलो. हा सर. प्रोजेक्ट सिलेक्शन कशामध्ये, प्रोजेक्ट सिलेक्शन काय आहे, प्रोजेक्ट सिलेक्शन? अनम्यूट करा. येस काय आहे का कल्पना प्रोजेक्ट सिलेक्शन बद्दल? थेअरी शिकवली त्यात होतं. आपली म्हणजे आपण ज्याच्यावरती स्टडी करणार आहोत
कोणतं टॉपिक सिलेक्ट करतो आपण त्याच्यात. इंट्रोडक्शन देतोय. प्रोजेक्ट सिलेक्शन मध्ये काय सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये की प्रोजेक्ट हे प्रत्येक वेळी घडत नसतात, बरोबर आहे. जसं आपण बघितलं की आता आपण एखादा प्रोजेक्ट हाती घेतला आणि पुन्हा तोच प्रोजेक्ट दुसऱ्यांदा करणार आहोत का? नाही. मग जे प्रोजेक्ट सिलेक्शन काय हे देमसेल्फ आहेत हे अपग्रेड होत असतात फक्त. मग प्रोजेक्ट सिलेक्ट करण्याच्या अगोदर तो आपल्याला प्रोजेक्ट काय प्रोजेक्ट डज नॉट हॅपन देमसेल्फ एव्हरी टाइम्स ते घडत नाही, ते एकदाच होतात, फक्त त्याची अपग्रेडेशन येत असते प्रोजेक्ट बद्दल, बरोबर आहे. म्हणजे जर आपण एखादा प्रोजेक्ट हाती घेतला तर प्रोजेक्ट कसा असावा पाहिजे, तर प्रोजेक्ट हा आपण आपल्या कॅपॅसिटीनुसार घेऊ शकतो. म्हणजे तो व्यवस्थित त्या टाइम मध्येच काय झाला पाहिजे, कम्प्लीट झाला पाहिजे, बरोबर आहे. आणि प्रोजेक्ट सिलेक्शन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, डिपेंड्स ऑन अवर न्यू आयडियाज, बरोबर आहे. तुम्ही जिथे न्यू आयडियाज इस्तेमाल केल्या तिथे तुम्ही वापरल्या तर तुम्ही काय होऊ शकतो, तुमचा प्रोजेक्ट व्यवस्थित तुम्ही काय करू शकता, हाताळू शकता. म्हणजे प्रोजेक्ट हे कसा असा पाहिजे की तुम्ही एखादा प्रोजेक्ट हाती घेताय तर प्रोजेक्ट हाती घेतल्यानंतर तुम्हाला त्या ड्युरेशन मध्येच कम्प्लीट झाला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे जो प्रोजेक्ट मॅनेजर असेल त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे की तो प्रोजेक्ट व्यवस्थितपणे आपण हँडल करू शकतो. तो आपल्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटची ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट व्यवस्थित पद्धतीने आपण हाताळू शकतो आणि जो प्रोजेक्ट आपण घेतला आहे तो व्यवस्थित न्यू टेक्निकनी न्यू टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण तो प्रोजेक्ट पूर्णपणे करू शकतो. हे याच्यामध्ये सांगितलंय की प्रोजेक्ट सिलेक्शन डिपेंड्स ऑन अवर न्यू आयडियाज. न्यू आयडियाज वरती आपलं काय पूर्णपणे आपलं प्रोजेक्ट सिलेक्शन अवेलेबल असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलंय की the process of choosing the best project, the various alternative given source of requirement. म्हणजे कोणते कोणते आहेत बघा याच्यामध्ये की कोणते कोणते अल्टरनेटिव्ह आहेत की खूप ऑफ रिक्वायरमेंट लाईक टेक्निकल अपग्रेडेशन, टेक्निकलचा विस्तार होत चाललाय, त्याचा अपग्रेड होतोय, बरोबर आहे. ऑर्गनायझेशन ऑल्सो हेल्प टू कम्प्लीट द प्रोजेक्ट. आता ऑर्गनायझेशनचं काय असतं, तर तुमची चांगली नावाची म्हणजे एक मोठी ऑर्गनायझेशन आहे जो खरंच मुंबईचं खूप मोठं गटवीर आहे की ही प्रोजेक्ट व्यवस्थित पद्धतीने ऑन टाइम कम्प्लीट करते. का कम्प्लीट होणार आहे, कारण त्यांच्याकडे तेवढी काय असू शकतात, पैसे असणार आहेत, बरोबर आहे. ते आपले पैसे काय करणार, अगोदर इन्व्हेस्ट करणार त्या प्रोजेक्ट मध्ये, त्याच्यानंतर त्याची जी काय अमाऊंट असेल ती त्यांना प्राप्त होणार प्रोजेक्टच्या नंतर. म्हणजे आपली तयारी पाहिजे, जर आपण एखादा प्रोजेक्ट हाती घेतोय तर आपली त्याच्यात इन्व्हेस्टमेंट अगोदर गेली पाहिजे. असं नाही की ते काही पर्सेंट तुम्हाला 30% स्टार्टिंगला देते, 30% देतो, रिमेनिंग तुमचं जे काम आहे प्रोजेक्टचं ते पूर्ण झाल्याच्या नंतर देतो. मग तुम्ही एखादा प्रोजेक्ट सिलेक्ट करताय, मग तुम्हाला माहिती आहे हा प्रोजेक्टची कॉस्ट आहे सपोज 60 lakhs, बरोबर आहे. तुम्हाला 30 lakhs दिले तर रिमेनिंग 30 lakhs तुम्हाला काय करणार, प्रोजेक्ट झाल्याच्या नंतर कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला ते देणार असते, तर वरचे पैसे तुम्हाला काय करायचे, त्याच्यामध्ये टाकायचे आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय की तुमचं काम करून तुम्ही त्यांच्याकडून घ्यायचं आहे प्रोजेक्ट, त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, तो सिलेक्ट करायचा आहे, त्यावेळेस तुमचं काय करायचं, तुम्ही काम कम्प्लीट करायचं आहे. त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया दिलेत तुम्हाला की काय क्रायटेरिया असू शकतात. ते पहिला पॉईंट आहे बिझनेस प्रायोरिटीज. आता बिझनेस प्रायोरिटीज म्हणजेच काय की प्रोजेक्ट सिलेक्ट करत असताना आपल्याला बघायचे की आपल्याला कोणत्या वस्तूची गरज आहे, कोणत्या वस्तूची आपण व्यवस्थित काम करतोय, ठीक आहे. आपली काय प्रायोरिटीज आहेत, ठीक आहे. आपली प्रायोरिटीज बघूनच आपल्याला काय करायचे, आपल्याला प्रोजेक्ट हाताळण्याचा किंवा हातात घ्यायचा. आपली ती कॅपॅसिटीज नसेल, आपली बिझनेस आपली तेवढी कुवत नसेल, बिझनेस प्रायोरिटी नसेल की आपण तो प्रोजेक्ट हाती घेऊ शकतो, तर तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये हात टाकणार आहात का, नाही. मग ते बघायचं तुम्हाला की प्रोजेक्ट एखादा आपण रन करतोय तर प्रोजेक्ट रन केल्यामुळे आपलं काम ते आपण ते काम घेतले, त्या कामाची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली आहे, मग ते कम्प्लीट त्या टायमात झालं पाहिजे. जेणेकरून ते कम्प्लीट नाही झालं तर नेक्स्ट प्रोजेक्ट आपल्याला भेटण्यात प्रॉब्लेम्स होऊ शकतात, किंवा असं म्हटलं तर की ही जी प्रोजेक्ट करणारी कंपनी आहे किंवा करणारी जी लोक आहेत ते ऑन टाइम प्रोजेक्ट कम्प्लीट करत नाहीत. मग बिझनेस प्रायोरिटी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे पॅकेजेस असतील, तुमचे जे आयडियाज असतील, तुमचे जे आयडियाज असतील, तुमचे टेक्निक असतील, तुम्ही व्यवस्थितपणे काय केले पाहिजे, तुम्ही ते दाखवून तुमचे जे प्रोजेक्ट आहेत तुम्ही फर्स्ट हँडेड तुम्ही सॉल्व्ह केला पाहिजे, तुम्हाला झाला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो तुमचा आहे याच्यात कस्टमर इम्पॅक्ट. आता तुम्ही प्रोजेक्ट घेताय, ठीक आहे. आता प्रोजेक्ट असे नाही सांगितले की फक्त रेल्वे प्रोजेक्ट किंवा रोड प्रोजेक्ट हे भरपूर प्रकारचे असतात, ठीक आहे. नवीन प्रोडक्ट सुद्धा असतात की तुम्ही मार्केटला लॉन्च करताय, तुमचा नवीन प्रोजेक्ट चालू केला तुम्ही, बरोबर आहे. मग हे करत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला काय बघायचं याच्यामध्ये, सर्वात मोठा इम्पॅक्ट जो पडतो आपल्या याच्यावरती तो कस्टमरचा, बरोबर आहे. कस्टमर इम्पॅक्ट, मग कस्टमर सॅटिस्फाय आहे की नाही त्या प्रोजेक्ट पासून, आपल्या प्रोडक्ट किंवा आपण जो प्रोडक्ट चालू केलं नवीन, समजा कोणत्या आपण नवीन एक कोणताही ब्रँड घ्यायचा आपण चालू केलाय, त्याच्यापासून तो प्रोडक्ट सॅटिस्फाय कस्टमर सॅटिस्फाय आहे की नाही ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं, कारण कस्टमरचा इम्पॅक्ट खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, बरोबर आहे. तर तुमचा कस्टमरचा इम्पॅक्ट जो पॉझिटिव्ह भेटेल तुमच्याकडून, तुमचा प्रोजेक्ट काय होईल, सक्सेसफुल होईल, तुम्ही तो अजून पुढे रन करू शकता, बरोबर आहे. आणि प्रोजेक्ट समजा तुम्हाला कस्टमरचा इम्पॅक्ट निगेटिव्ह भेटला, कस्टमर सॅटिस्फाईज नाही तुमच्या प्रोडक्ट पासून, तुम्ही रन करणार आहे का तो प्रोजेक्ट पुढे, नाही. तो प्रोजेक्ट तुम्ही काय करा, तिथं स्टॉप करा, बरोबर आहे. जसं की तुम्हाला मी एक्झाम्पल देतो, मध्यंतरी जर सुरुवातीला अँड्रॉइड आलं होतं, ओके, अँड्रॉइड, तेव्हा काय केलं
की सॅमसंगने ते युज करायला सुरुवात केली, अपग्रेड केलं आपलं मोबाईल अँड्रॉइड मध्ये टाकलं, पण नोकियाने ते एक्सेप्ट केलं नाही. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये काय झालं, कस्टमर सॅटिस्फाय नाही झाले. म्हणजेच काय की नवीन प्रोजेक्ट त्यांच्यासाठी आला तो, म्हणजे काय केलं गुगल ते त्याच्यामध्ये त्यांचा जो सगळ्यात पहिली मोठी कंपनी होती नोकिया होती, बरोबर. त्याचा खूप मोठा प्रोजेक्ट होता नोकियाचा, त्याचे कस्टमर्स वर्ल्ड वाईड होते. मग काय झाले, ते कमी कमी होत गेले. बरोबर आहे. म्हणजे आपण एखादा नवीन चांगला रन करतोय, म्हणजे आता ह्याच्यात काय सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण आजला आपली कंपनी ऑन टॉप आहे, बरोबर आहे. आणि काही दिवसानंतर आपल्या कंपनी जर व्यवस्थितपणे रन नाही केला तर काय होऊ, पूर्ण त्याचा इम्पॅक्ट आहे तो कशावरती होऊ शकतो, आपल्या बिझनेसवरती होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे कस्टमरचा इम्पॅक्ट एवढा इम्पॉर्टंट आहे की एखाद्या कंपनीला जसं ते वरती नसेल, जर त्या प्रोडक्ट आवडला, सॅटिस्फाय नाही झाला, तर पुन्हा काय करू शकते, ती कंपनी डाऊन मध्ये जाऊ शकते. मग हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस. आता अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस म्हणजे काय, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की एखादी, आता मोबाईलचं एक्झाम्पल दिलं, नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला येतो मी सिम कार्डचं. ठीक आहे. सपोज आता जिओने नवीन प्लॅन चालू केला होता की जिओला फ्री सिम कार्ड वगैरे प्रोव्हाइड केली लोकांना, बरोबर आहे. मग सिम कार्ड प्रोव्हाइड केले, पण समजा त्यांनी ते जर टावर्स असते ती रेंज गावागावापर्यंत पोहोचलेली नसती किंवा दिली नसती, तर त्या फ्री सिम कार्डचा काय उपयोग असता का, नाही. बरोबर. मग तुम्ही एखादा प्रोजेक्ट चालू करताय, रिलायन्सनं काय केलं, त्याच्यामध्ये चालू केलं आपलं रिलायन्स बंद करून जिओ नाव देऊन त्यांनी प्रोजेक्ट चालू केला आपला. मग त्यांनी काय केलं, त्या सगळे ते रिसोर्सेस पण अवेलेबल करून दिले, चांगली रेंज दिली, नेटवर्क्स दिले लोकांना चांगले, की जेणेकरून काय होऊ शकते, लोक इझिली युज करू शकतात. भरपूर जिथं गावात रेंज नसायची त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी सुरुवातीला टावर सोयी केले, म्हणजे रिसोर्सेस त्यांनी अवेलेबल करून दिले. तुम्ही रिसोर्सेस अवेलेबल करून देताय, सर्व्हिस कस्टमरला अवेलेबल करून देताय, तर कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे, तर तुमचा प्रोजेक्ट काय होणार आहे, रन होणार आहे. आणि तुम्ही कस्टमर जर अट्रॅक्ट केले नाही तर काय होऊ शकतं, तुमचा बिझनेस, तुमचं जे पूर्ण इफेक्ट आहे तुमच्या बिझनेस ह्याच्यावरती पडू शकतो, म्हणजे पूर्ण इम्पॅक्ट तुमचा बिझनेस लो होऊ शकतो. तर हे याच्यामध्ये सांगितलंय. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला सांगितलंय, टाइम. आता जसं प्रोजेक्ट मध्ये टाइम फॅक्टर हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ऑन टाइम तुमचे जर तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण केल्या नाही, तुम्ही तुमचा प्रोजेक्ट पूर्ण केला नाही, बरोबर आहे, तर अशा वेळी काय होऊ शकतं, तुमच्या बिझनेसमध्ये लॉस होऊ शकतो. बरोबर आहे. मग तुमचा टाइम हा व्यवस्थित पाहिजे, मॅनेज करून तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचं काम रन केलं पाहिजे. ठीक आहे. हे त्याच्यामध्ये सांगितलंय. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आपल्या ह्याच्यामध्ये आहे, अवेलेबिलिटी ऑफ डाटा. आता म्हणजे काय सांगितलंय की न्यू टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन, जसे जसे अपग्रेड होत जातात तसे जसे अवेलेबिलिटी ऑफ टेक्निक्स किंवा टेक्निकल जे आहेत, जे लेंडर्स, स्पॉन्सर्स आणि टेक्निकल रेटिंग्स, हे जसे जसे अपग्रेड होत जातात तसे तसे तुम्ही काय केलं पाहिजे, अपडेट झालं पाहिजे. तुमचा जो अवेलेबिलिटी डाटा आहे तो सुद्धा काय केला पाहिजे, म्हणजे त्यांचे टेक्निकल विषय वस्तू वाढला पाहिजे. म्हणजेच काय त्यांनी सांगितलंय की न्यू अपग्रेडेशन, न्यू टेक्नॉलॉजी, म्हणजेच काय, जसं डायनामिक चेंजेस होत जातात एन्व्हायरमेंटमध्ये, आपल्या बिझनेस पाहिजेमध्ये सुद्धा. मग ते चेंजेस तुम्ही इझिली एक्सेप्ट करून तुम्ही काय केले पाहिजे, कस्टमरमध्ये तुम्ही पोहोचवले पाहिजे. तर हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे याचे काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला मी आता घेतले बिझनेस प्रायोरिटीचे. त्याच्यानंतर खाली दिलेले आहे तुम्हाला ARR, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. त्याच्यामध्ये काही फॉर्म्युले दिलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम घेतले. NPV दिलंय, नेट प्रॉफिट, नेट प्रेझेंट व्हॅल्यू. तर हे ह्याच्यामध्ये आपण काही पॉईंट्स आणि एक्झाम्पल घेतलेले होते. हे तेच एक्झाम्पल पुढे दिलेले आहेत, तुम्हाला ह्याचे मी नोट्स पाठवेन. नेक्स्ट आहे रिस्क, सर्टेन आणि अनसर्टेन. आता रिस्क, सर्टेन आणि अनसर्टेन, रिस्क म्हणजेच काय, की जो आपण एखाद्या जर आपण काम करतोय, एखादी आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, तर आता समजा आता प्रोजेक्ट मॅनेजमेंटची बोलतोय, की समजा आपण एक एखादी प्रोजेक्ट हाती घेतलाय, त्याच्यामध्ये आपल्याला रिस्क सोसावं लागणार आहे, माहिती कोणत्या तरी स्टेजला रिस्क येऊ शकतो. मग आपण काय करणार, प्लॅनिंग करून ठेवणार की ह्या जागेवर केल्याच्या नंतर आपल्याला रिस्क येऊ शकतो. मग आपण ते काय करणार, ते रिस्क प्लॅन असणार आहे. बरोबर आहे. की येणारे जे रिस्क असेल ते माहिती आहे, की सर्टन रिस्क आपल्याला माहिती आहे, पण अशी काही रिस्क आहे की अनसर्टन आहे, तुम्हाला माहिती नाही काय येऊ शकतं की नाही. जसं या नोकियाच्या बाबतीत सांगतो तुम्हाला, की आम्ही काय सांगितलं की माझी कंपनी खूप ऍडव्हान्स आहे, वर्ल्ड वाईड ह्याचे लोक माझे मोबाईल्स वापरतात, त्याच्यामुळे त्यांनी तो चेंज लगेच एक्सेप्ट केला नाही. जसं तुम्हाला मी आजच्या पॉईंट मध्ये सांगितलं की चेंजेस हे होत राहतात, बरोबर आहे. चेंजेस होत जातात, अपग्रेडेशन होत असं, पण त्या वेळच्या वेळी अपग्रेड होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग ह्याने अपग्रेडेशन स्वीकारलं का, नाही स्वीकारलं ते अपग्रेडेशन, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय झालं, ही जी टॉप लेवलला कंपनी होती ती काय झाली, तुम्हाला त्याच्यानंतर ती खूप कमी याच्यात मोबाईल विकायला लागली, खाली आली कंपनी, बरोबर आहे. मग हे सांगायचं की हे त्याला अनसर्टन रिस्क होतं. त्याला काय वाटलं की आम्ही जरी त्यांनी हे केलंय, म्हणजेच काय, नवीन अँड्रॉइड सिस्टीम लॉन्च केली आहे. मग अँड्रॉइड सिस्टीम जरी आम्ही नवीन लॉन्च केली असती तरी आम्ही काय करणार, आम्ही विंडोज मध्ये हात ठेवणार, जेणेकरून त्यांनी नवीन हे केलं की काहीतरी नवीन करणार विंडोज. हे त्याला असं वाटलं नाही की आमचं रिस्क आहे, थोडं त्यांनी रिस्क घेतलं की हे एवढं रिस्क आहे, आम्ही मोबाईलचे प्राइस पण कमी केले,
बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, अँड्रॉइडने पण अँड्रॉइड यूज केला, प्राइजेस कमी केली, त्याची प्राइजेस पण थोडे कमी होत्या. पण ह्यांच्यासाठी हे रिस्क काय होतं, अनसर्टन होतं. ह्याला माहिती होतं की एवढं आमचं लॉस होऊ शकतो, की जेणेकरून टिल डेट टुडे आजपर्यंत ते तेवढ्या पोझिशन अजून आलेले नाहीये. मग हे त्यांचं अनसर्टन रिस्क आहे, की त्यांनी तेव्हा हे केलं नाही. समजते का पॉईंट वैभवी? हा सर. त्याच्यानंतर आता आपण परवाचा जो एक्झाम्पल आहोत तो घेणार आहोत. प्रत्येकाने नोटबुक ओपन करा, मी तुम्हाला समोर सॉल्व्ह करून दाखवतोय. सो आपण हा परवाच्या दिवशी प्रॉब्लेम बघितलेला होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पहिली स्टेप जी आहे ती सॉल्व्ह केलेली होती, याच्यामध्ये EPS 15.1 पर शेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड स्टेप बघितलेली होती इथं, हे इन्क्रीजिंग EBIT अँड डिक्रीज EBIT. ठीक आहे. तर आपण हा आता कॅल्क्युलेट करणार आहोत, इन्क्रीज EBIT आणि डिक्रीज EBIT कसा आपण कॅल्क्युलेट केलाय तो बघूया याच्यामध्ये. Increase by 30 at the rate of 30% and decrease rate of 30%. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल सांगा मला आपला EBIT किती दिलेला होता प्रॉब्लेम मध्ये? आपल्याला टोटल EBIT किती दिलेला होता? येस वैभवी. 1,86,000. 1,86,000 आणि 30% काय आहे? इन्क्रीज आहे, बरोबर आहे. सो 55,800 त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला ऍड करायचं. सो 1,86,000 किती आला? पहिला आपला EBIT इन्क्रीज 2,41,800. 2,41,800. ओके. तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे जसा जसा एक्झामला येईल, तुमची ऑफलाईन एक्झाम झाली तर 100% तुम्हाला एक्झामला येईल, हाच येणार आहे. फक्त काही त्याच्यामध्ये तुम्ही फक्त व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, EBIT डिक्रीज. सो EBIT डिक्रीज किती आहे? 30%. सो 1,86,000 मल्टिप्लाय बाय 30% काय झालंय, तो डिक्रीज झालाय, बरोबर आहे. सो किती आला सेकंडचा आन्सर वैभवी डिक्रीजच्या नंतर? हो सर. किती आन्सर येते? 1,30,200 येते का? 200. त्याच्यानंतर आहे लेस इंटरेस्ट. ओके. सो इंटरेस्ट लेस केला. किती दिलेला आहे इंटरेस्ट आपल्याला एक्झाम्पल मध्ये? 70,000 दिला. इंटरेस्ट लेस करा. सो तुमचं काय खाते झालं? EBT किती झालं? 1,71,800 करून बघा. 2,41,800 minus 70,000. So remaining we will get here 1,71,800 for increasing side. 1,71,800. And for decreasing side, same like 1,30,200 minus 70,000. So we will get here 60,200. Okay. So decreasing side we will get here 60,200. After that, we will calculate the tax. So tax rate is given in our problem. Kitni hota tax rate? 35%. 35%. So calculate kara. 1,71,800 multiply by 35%. So we will get here answer 60,130 for increasing side, right? 60,130. Okay, so increasing side we will get 60,130 and decreasing side 60,200 multiply by 35%. So we will get here 21,070 rupees. Okay, decreasing side 21,070. Okay, so after that add means earning after tax. So is equal to EAT, earning after tax. Kiti yete earning after tax Vaibhavi? 171,800 minus 60,130 is equal to 1,80,000.
11,670. Side 60,200 minus 39,130. So how much we will get? 21,070. 21,070. Okay. After that, we need to calculate our EPS. So we need to less preference dividend first, right? So less preference dividend. Okay, so we will less first preference dividend, net profit for available equity shareholders. So net profit for available to equity shareholders. Okay, so now we need to calculate our EPS first. Okay, so first of all, we will take here our answer with our total equity shares. So किती घेतले होते आपण? We will get here. See, तिथे उरलं किती आपलं after add 1,11,670. So we need to calculate now our EPS. So किती येणार आहे आपला? सांगा मला. How much our EPS आपला preference shares किती येतील? किती दिले प्रॉब्लेम मध्ये? वैभवी 15% दिले. Okay, so किती येणार आहे? 15,000 येणार. Very 1 good. lakh So, वरती. yeah, 1 lakh on 15%. Very good. See, we need to calculate here in bracket first. 1 lakh rupees available equity at the rate of 15% preference shares. Okay, so we will take amount for the both side 15,000 and 15,000. Because what? Why? Because preference dividend is given 1 lakh and we need to calculate on preference shares on 15% at the rate of 15%. So we need to calculate here the answer of 15,000. Okay, and after that we say 15,000. So both sides, increase side and decrease side, given the same preference dividend 15,000 and 15,000. So now we need to calculate our equity shareholders. So first of all, we need to less that amount on our earning after tax. So let's see first 1,11,670. 1,11,670 less 15,000. So we will get here answer on increasing side 96,670, right? And after that on decreasing side we will get answer total 21,070. Okay. So 130. yes, how much get the answer here? 24,130. 4,130. Wait, we need to calculate first this was 60,000 minus 21,000. How much get here the amount? Exact 39,130. Okay. 60,200 less 21,070. So we will get amount here 39,130. Okay. So this is the 39,130. Then after that we need to calculate our preference share. So both sides, increase side and decrease side, we need to take the 15,000 less amount. After that we will get the answer 24,130. So after that we need to calculate changing in EPS. Okay. So how much of number of equity share? 4,000. 4,000. So 96,670 upon 4,000. How much we will get? 24.17. So first of all, you need to calculate 4,000 divided by 4,000 our number of equity shares. Okay. So number of equity shares. Number of equity shares. After that, we need to calculate number of equity shares 96,670 upon 4,000. So we will get the answer our EPS earning per share 24.17, right? After that, the next for decreasing side 6.03. आलेगा आंसर? हाँ. आलेगा? Okay, so after that we need to calculate changing in EPS. Changing in EPS means what? Directly we need to calculate our answer with contributing at each other's firms, means EBIT. So directly 24.17. बघा इथे दिले तुम्हाला
24.17 minus, okay, 15.10 upon 15.10 multiply by 100. कॅल्क्युलेट करून बघा किती येते आन्सर. सेम आन्सर येते का बघा फक्त. कॅल्क्युलेट करा वैभवी. Seven. 7. काय केलं आपण माहिती आहे ना, चेंजिंग EPS राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल विल टेक फॉर द इन्क्रीजिंग साइड अमाउंट ऑफ इक्विटी शेअर ऑफ टोटल EPS 24.17 अँड हे कुठे आले माहिती आहे ना, आपल्या अगोदरच्या शीट्स मध्ये. म्हणजेच काय की आपण जो पहिला EPS कॅल्क्युलेट केला होता वरती, सी नंबर ऑफ इक्विटी शेअर 15.1 इथला जो आपण काय केला तो इथे घेतला. सो विल टेक हियर and divided by same amount 15.10 multiplied by 100, so we will get for 60%. Same like here in decreasing side, 6.03 we will calculate here our equity share earning per share minus 15.10 divided by 15.10 our last EPS multiplied by 100, so we will take the amount in our minus 60. Okay, now see the last second last adjustment. Determine the degree of financial leverage at the current level of EBIT. So we need to calculate the current level of EBIT of financial leverages. So let's see first here. First of all, write here in the formula of DFL, degree of financial leverages, EBIT upon EBIT. Okay, sorry, EBIT upon EBT. So earning before interest and tax upon earning before tax is equal to how much your EBIT. टोटल EBIT is given किती होता सुरुवातीला 1,86,000 बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण वरती कॅल्क्युलेट जो केला त्याच्यानंतर तो घ्यायचा आपल्याला EBT आपला 1,16,000. ओके, सो कॅल्क्युलेट करून बघा कॅल्सी वरती 1,86,000 डिवाइडेड बाय 1,16,000. ओके, सो वी विल गेट आंसर अवर फॉर C adjustment 1.60. Our degree of financial leverage is 1.60. Okay, and our last adjustment, बघूया काय आहे last adjustment दिले आपल्या प्रॉब्लेम मध्ये. See here, what additional data do you need to compute the operating as well as combined leverage? Okay, so we will get the last answer here. In order to calculate the operating leverage, we require to contribution. What we required here, we need to take the contribution amount. ओके, सो आपला हा प्रॉब्लेम आहे इथे संपलेला आहे. ठीक आहे, काही अडचण असतील काही समजलं नसेल तुम्ही मला पुन्हा एकदा विचारू शकता, काही अडचण असतील त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो आपला आता हा जो एक्झाम्पल आहे तो मी संपवतोय. काही तुम्हाला अडचण असतील ते मला विचारा. तुमचा पहिलाचा जो झालेला लेक्चर आहे आणि आजचा जो लेक्चर आहे तुम्हाला मी ऍड करून आज युट्यूबला अपलोड करेन, म्हणजे तुम्हाला कंटिन्यू प्रॉब्लेम राहील. ठीक आहे, काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला विचारू शकता याच्यामध्ये. Thank you for joining. Thank you.